श्री चैतन्य कानिफ नाथाय नमः. आज आलेलो आहे अहिल्यानगर मधील एका छोट्याशा खेडेगावामध्ये, जिथं मडी देवस्थानचं जे श्री कान्होबा देवस्थान ट्रस्ट जे आहे त्याच्याच कार्यक्षेत्रामध्ये असलेलं हे एक गाव आहे, ज्याचं नाव आहे जवखेडे खालसगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. आज इथं मी आल्यानंतर एक खळबळजनक असा मुद्दा माझ्या निदर्शनास आला. या गावामध्ये 205 एकर श्री कान्होबा देवस्थान याच्या नावाने इनामी जमीन आहे, संपत्ती आहे. आपण बघू शकता आपल्या मागं मंदिर सुद्धा आहे, पण ही जमीन वक्फ बोर्डाने दावा याच्यावरती ठोकलेला आहे आणि याचीच शहानिशा करण्यासाठी आज आपण इथं गावामध्ये आहे. ग्रामस्थ सुद्धा आहे आणि गावातले सगळे कट्टर हिंदुत्ववादी लोक आज मंदिर वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, वक्फ बोर्डाशी युद्ध करत आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याकडनंच नक्की परिस्थिती काय आहे. जवखेडे खालसा मधलं कान्होबा देवस्थान मंदिर आहे. याची इनामी जमीन आहे 205 एकर. त्याच्यावर जवळजवळ सगळ्या क्षेत्रावर वक्फ बोर्डने दावा दाखवलेला आहे. पहा 205 एकर जमीन आहे. त्या 205 एकरवर वक्फ बोर्डने काय याच्यात इतर हक्कात दाखवलेला आहे, काय याच्यात सामायिक क्षेत्रात दाखवलेलं आहे. 2006 साली एक मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली, त्याच्यावरून एक आदेश पारित झाला आणि वक्फ बोर्डच्या मार्फत याच्यावर वक्फ बोर्ड बसवलंय त्यांनी. असं हे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहेत. पण दादा एक मला गोष्ट सांगा, वक्फ बोर्डाने याच्यावरती दावा ठोकला आणि त्याच्यानंतर इथं गावातल्या लोकांना, हिंदू लोकांना मंदिरामध्ये जाण्यामधून प्रवेश नाकारण्यात येत आहे, असं काही होत आहे का घटना? याची आम्ही शहानिशा केली, त्यावेळेस बघितलं इतर हक्कामध्ये सगळे मुस्लिम समाजाचे लोक आहेत. मागे एकदा आम्ही म्हणजे जमीन आहे देवस्थानाची, पण इतर हक्कांमध्ये मुस्लिम समुदायाची नावं, पण त्यांची नावं इथं आली कशी? पहिल्यापासून पिढींपा त्यावेळेस लावलेली आणि आता त्या आधारावर त्यांनी इथं स्मशानभूमी सुद्धा केली आणि त्याच्यानंतर त्या आधारावर वक्फ बोर्ड पण बसवलं इथं. आणि नंतर मग असं त्यांनी वक्फ बोर्डावर एक आदेश पण आणला होता, आम्हाला 10 जणांना इथं बंदी केली. म्हणजे कानिफनाथांच्या भक्तांना मंदिरात जाण्यापासून वक्फ बोर्डाने आदेश दिला. वक्फ बोर्डाने आदेश. गावातल्या 10 हिंदू भाविकांना मंदिरात जाण्याची बंदी. म्हणजे आपण नक्की राहतोय कुठं? भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये राहतोय का नक्की आपण तालिबान मध्ये राहतोय? नक्की हा प्रश्न पडलाय आपल्याला. त्याच्यात आता प्रशासनाने नवीन एक कायदा आणतायत, म्हणजे जे इतर हक्कातले तर त्यांच्या नावावरती जमीन करायची, मग मंदिराला जमीनच राहणार नाही आणि जे हिंदू मंदिर आहे ते हिंदू मंदिरच राहणार नाही. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित करण्यात आलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या स्थगितीची घोषणा केली. आता 10 जणांना बंदी केली, पुढे इथून पुढे तर हिंदूला कोणाला येताच येणार नाही. आधीच तर ते म्हणतात की बाबा रामजानचं वक्त झालेलं आहे, वक्फ बोर्ड इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्ही, इथं काय कान्होबा नाही, कानिफनाथ नाही, काही नाही. असं तुमच्या मार्फत प्रशासनाला विनंती आहे, जे इतर हक्कातले जे नाव तुम्ही ते नाव देणार ते इथं मंदिराच्या नावावर राहू द्या. क्षेत्र यात्रा म्हणा, आरती म्हणा, अमावस्याला जी पूजा अर्चा होते, अन्नदान होतं, ते चालू राहील. हे प्रशासनाला माझी तुमच्या मार्फत विनंती आहे. नाही, नक्कीच आपण सर्वजण महाराजांचे आपण भक्त आहोत, आपण त्यांचे सेवेकरी आहोत. तर आपण प्रशासनाला विनंती करूया की वक्फ बोर्डाची नावं कायदेशीर पद्धतीने हटवण्यात यावी जर चुकीचं असेल तर. आणि नक्कीच जर वहिवाटदारांना किंवा इतर हक्कांमधल्या लोकांना जर अशा तुम्ही जर जमिनी देत गेले तर उद्या आमचं मंदिरात येणं अवघड होईल. त्याच्यासाठी या गोष्टीसाठी सरकारला आपण निवेदन देतोय आणि आपण विनंती करतोय की अशा पद्धतीचा निर्णय कृपया करू नका. चैतन्य कानिफनाथ महाराज की जय.